राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कालपासून विशेष श्रमसंस्कार शिबिराचं सुरुवात झालेली आहे। शिबिराचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो संस्थेच्या वतीने। तो विषय आहे सायबर सिक्युरिटी। सायबर एक्सपर्ट चंद्रपूरचं जे एस पी ऑफिस आहे, एस पी ऑफिसला सायबर एक्सपर्ट म्हणून काम करणारे आमचे अगदी जवळचे मित्र माननीय मुजावर अली सर या ठिकाणी आसनस्थ आहे। त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, सायबर सिक्युरिटी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। जी विज्ञानाची क्रांती घडली देशात नव्हे तर जगामध्ये। प्रथमतः कम्प्युटर आलं, मग लॅपटॉप आलं, मग अनेक गोष्टी येत येत आता आपल्याजवळ मोबाईल आला। मोबाईलच्या माध्यमातून जगातल्या कुठल्याही माणसाशी संपर्क साधता येते। खूप आनंद झाला आपल्याला की आपला वेळ वाचला, संपर्क वाढला, देवाणघेवाण वाढली, वेळेची बचत झाली, आपली एनर्जीची बचत झाली। असं हातात असं विज्ञानाच्या माध्यमातून आलेलं जे मोबाईल आहे, फायदा तर झाला, पण जेव्हा पुढे नवीन काही जेव्हा आपल्या हातात येते त्यासोबत काही गोष्टी, दुसऱ्याही गोष्टी ज्या निगेटिव्हसुद्धा बाजू येत असतात सोबत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। एक खेड्यातली म्हण आहे, जरा त्याला कल्पना असेल त्या गोष्टीची, गाव बसा नहीं चोर उचक्के पैदा हो गए। मी लहानपणी ऐकली होती। म्हणजे जसं गाव बसायला लागलं, नवीन गाव, तर चोरं तयार होतात की या गावात चोरी कशी करावी, ही म्हण आहे खेड्यातली। तशाच प्रकारे जसा मोबाईल आला, कम्प्युटर आला, तर हॅकर्स तयार झाले, व्हायरस तयार झाले, क्रॅकर्स तयार झाले। मोबाईल वापरणाऱ्याचे पैसे कसे लंबे करता येईल, त्याला ट्रोल कसं करता येईल, डिस्टर्ब कसं करता येईल, अशा प्रकारची एक नवी टोळी तयार झाली आणि ती अत्यंत सक्रिय आहे। याचं कारण असं, प्रत्येकापाशी मोबाईल आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याकरता हा विशेष कार्यक्रम आहे। माननीय सर अली सर आपल्या संस्थेमध्ये हे तिसऱ्यांदा आले आहे। दोनदा, एकदा त्या हॉलमध्ये कौशल्यम सभागृहामध्ये आले होते, NSSलाच आले होते, एकदा या हॉलमध्ये आलेत, दोनदा आलेत आणि वड्याला सुद्धा आपला जो कॅम्प झाला त्या ठिकाणी सुद्धा आले होते। ही त्यांची चौथी वेळ येण्याची आपल्या संस्थेमध्ये आणि एक चांगलं अभ्यासू व्यक्तिमत्व एस पी ऑफिसमध्ये, ते कार्याने प्रसिद्ध आहेत। मित्रांनो, महात्मा गांधीजींचे जे 3 बंदरं आहे त्यांची मला आज खरं प्रकर्षाने आठवण होते। एस पी ऑफिसजवळ ते लावलेले होते याच्यापूर्वी, आता ते दिसत नाही। गांधीजींनी काय सांगितलं होतं त्या बंदराच्या माध्यमातून, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका। जे वाईट आहे आपल्यासाठी ते करू नका, ते गांधीजींनी तेव्हाच सांगितलं होतं। आता हेच सांगताय मोबाईल सायबर विभाग, की जे काही वाईट येणारं आपल्याकडे आलेलं असतील, कुठल्या लिंक असतील, काही फ्रॉड असेल, ते पाहू नका, ते ओपन करू नका, त्याच्यात जास्त शिरू नका आणि ते फॉरवर्ड करू नका। अशा प्रकारचे मोठे मोठे फलक लागलेले आहेत। सरांनी आम्हाला अनेकदा एस पी ऑफिसच्या वतीने जे कार्यक्रम होतात तिथे बोलावून आमच्या मुलांना वगैरे गायडन्स केलेला आहे। आणि म्हणून जे व्हिडिओ आहेत, बॅड व्हिडिओ आहे, ज्याचा परिणाम आपल्या मनावरती होतो, समाजावरती होतो, देशातल्या अनेक गोष्टीवरती होतो, तसे व्हिडिओ फॉरवर्ड करू नका, ते डिलीट करा, हे नेहमी सांगितलं जातं। आणि म्हणून जीवनाला शिस्त आपण लावली पाहिजे। आपला देश हा गांधींजींचा देश आहे, तुकडोजी महाराजांचा देश आहे, गाडगे महाराजांचा देश आहे, बुद्धांचा देश आहे आणि यांनी सगळ्यांनी संयम शिकवला आहे। संयम जर नसला तर आपलं पतन होते, हेही सांगितलं आहे। स्वतःवर संयम ठेवणं तर तुमचं जीवन चांगलं होऊ शकते। सायबर विभाग हेच सांगते, स्वतःवर संयम ठेवा, मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ नका, त्याचे चांगलेही परिणाम तेवढेच आहे आणि वाईट परिणाम तेवढेच आहे। गावामध्ये सुंदर मंदिर असते, वाचनालय असते आणि गावामध्ये घाण नाल्या असतात, नाल्या भरलेल्या, घाणीनं भरलेल्या नाल्या असतात। आपण कुठे बसतो,
नालीत जाऊन बसतो का मंदिरात बसतो की वाचनालयात बसतो हे आपण ठरवतो, आपल्याला मेंदू आहे. तसं मोबाईलमध्ये काय घ्यायचं मोबाईलमधून आणि काय डिलीट करायचं, काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं हे आपण ठरवलं पाहिजे. विवेकी दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात. म्हणजे मला त्रास झाला त्या गोष्टीचा. त्या गोष्टी म्हणजे एक दिवस मी गडचिरोलीला गेलो होतो कामानिमित्ताने. मला फोन आला गडचिरोलीच्या बसस्टँडला उतरल्याबरोबर मुंबईवरून. बांद्रा ईस्ट PSI अजित सेहवाग यांना दाखवलं होतं मी. PSI अजित सेहवाग बांद्रा पोलीस स्टेशन असं लिहून होतं. मी एकदम म्हणलं बाबा बांद्र्याहून फोन आला, PSIचा फोन, पोलीस स्टेशनचा फोन. मी अर्धा पार गारच झालो. त्यांनी सांगितलं की तुमच्या मित्राने 10वीला जो मित्र आहे होता, तुमच्या मित्राने 10 लाखाचं लोन घेतलं आहे, चंद्रपूरचा आहे, त्याची खानावळ आहे चंद्रपूरला जगपुरा गेटजवळ, पण तो काही पैसे भरत नाही. पण तुमचं नाव लिहून आहे साक्षीदार म्हणून, जमानतदार म्हणून, गॅरंटर म्हणून लिहून आहे. 10 लाख तुम्हाला भरायचे आहेत. कोण फोन करते मला? अजित सेहवाग, PSI बांद्रा पोलीस स्टेशन मुंबई. मी म्हटलं पोलीस स्टेशनचा फोन आता. मी घाबरलो. मी चंद्रपूरला आलो लगेच एसटीने आणि त्या मित्राकडे गेलो जो मित्र भेटला नव्हता 10-20 वर्षापासून. 10वीचा मित्र, आता मी 56चा आहे. अरे म्हणलं तुला लोन घेतलं का? म्हणते नाही, माझी खानावळ आहे. पण म्हणून लोन मुंबईचं मी कशाला घेऊ म्हणते, माझी खानावळ तर चंद्रपूरला आहे. अरे हो म्हणलं ही गोष्ट खरी आहे. अरे माझ्याकडं नाव लिहिलं का? तर नाही म्हणे. म्हणजे पहा त्यांनी कुठं ते लिंक लावली, कुठून ते माहिती डाटा घेतला काही माहीत नाही. पण आम्ही एकत्र शिकलो. त्याने काही लोनही घेतलं नव्हतं, पण मला मानसिक त्रास दिला. ते म्हणे आमची टीम येणार आहे बांद्र्यावरून, तुम्हाला अटक होणार आहे, तुम्हाला उचलून घेऊन जाणार आहे. आली म्हणलं आली आप्पास आता माझी. आणि सरांकडे मी गेलो होतो आणि सरांनी पाहिलं PSI अजित सेहवाग. सर तर हे क्रिकेटमधले वाटते म्हणे. सर म्हणाला सेहवाग कसा घेतला घुसला म्हणे पोलीस स्टेशनकडे. हसले सर. म्हणे हे सगळं फ्रॉड आहे, हे हॅकर्स आहे, काही घाबरू नका. त्यांनी कंप्लेंट घेतली आणि ते सगळे ब्लॉक केले आणि मला समाधान वाटलं. असे मागे असा एक मेसेज आला की अंबानीच्या मुलाचं लग्न आहे, ती लिंक ओपन केली तर अंबानी खुश होऊन तुम्हाला वर्षभराचं मोबाईल रिचार्ज फ्री देणार आहे असं. तर मी नाही ते केलं, पण काही लोकांनी केलं. दुसऱ्या प्रकारचा असा एक मेसेज होता की ज्या मुलांना 10वीला आणि 12वीला 75% वर मार्क मिळालेले आहे त्यांना महानगरपालिकेकडून 30,000 रुपये भेटणार आहे. महानगरपालिकेत काही अर्ज ठेवलेले आहे त्याचा संपर्क साधावा. हे लोकांची गर्दी महानगरपालिकेत फारमध्ये. आता महानगरपालिका एवढं काय तुम्हाला पैसे देईल का 75% मार्क भेटले म्हणून? स्कॉलरशिप त्यांच्याकडे विभाग असते का? स्कॉलरशिपचा विभागच नसतो. अशा अनेक फ्रॉड मेसेजेस आपल्याला व्हॉट्सअपवर येत असतात. त्याच्या तुम्ही आहारी जाऊ नका, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. सरांकडे वेळ वाया घालवू नका. मोबाईलवरती अति अभ्यास सोडून देतो आपण, दिवसभर मोबाईलवरती राहतो. आपला वेळ वाया घालवणे म्हणजे आपला कचरा करणे आहे. लक्षात ठेवा, कचरा साफ करणे ह्या प्रकारचा आहेच, हे बाह्य आहे. अंतरंगा जर विचार केला, आपला अमूल्य वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःचा कचरा करणे आहे. होतं ना. जसं व्यसनची गोष्ट करतो, व्यसन करतो, अरे नाही, कोणाविषयी नुसतं वाईट बोलत राहणे, कोणाला शिव्या देत राहणे, हे सुद्धा व्यसनच आहे. ऍक्च्युली घाण आहे हे तर आहे, पण हे सुद्धा खतरनाक व्यसन आहे. काड्या करत राहणे, दिवसभर काड्या, घाणेरडं बोलणे, हे सुद्धा व्यसनच आहे. अशा व्यसनापासून दूर राहा आणि स्वतःचा कचरा करून घेऊ नका. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या जीवनात अवलंब करा. तोच विषय. धन्यवाद. इथेच थांबतो. हो, 2 अकाउंट